भाऊ, तुम्ही इकडे काय करते? कुठं काय असं चालतो फिरायला, फिरता फिरता तुम्ही दिसला, म्हटलं बोलून घ्यावं, बाकी काय नाही. असं आहे होय. बरं बरं. माझा कुठं दिसत नाही. ते गेले खाली मोटर बंद करायला, येतीलच. बर. सरपण गोळा करायचं लय अवघड आहे बघा. किती हा त्रास, काय सांगू आता. का गॅस नाही का घरात? गॅस तर आहे हो, पण मग सकाळी पाणी गरम करायला गॅस चालू करणं म्हणजे आमच्यासारख्या गरीबाला कसं परवडेल? काय का आता तुम्ही आणि गरीब? हो, तुमच्यापेक्षा तर गरीबच आहे की. बर. मग माझा केली की नाही मोटर बंद? होय केली. काय खबर मग बाकी? काय नाही, बरं चाललंय. हे झालं का तुझं? चल घरी. हा झालंय, घ्या उचलून. ए माझा लय गडबड असते का तुला? हा कारण का पोरग बिरग वाट बघतोय? अरे तसं नाही रे, मसरासनी पाणी दावायचंय म्हणून जायचंय, बाकी काय नाही. बर. अतुल भाऊ, तुम्ही पण चला की. मी पण हा नाही वा, पुढं तुम्ही आलोच मागून. बर. पुढे चल की तू. आता चला की, असं काय होते? मला बोलायचं तुझे, चल पुढे. बर. बोला आता काय. काय बोलायचं होतं काय लक्षात नाही माझ्या. आता लक्षात नाही तर मग कशाला मला मागून पुढं बोलवले? अगं ती काय बरं बोलायचं. अहो, तुमचं ना आजकाल लयच अवघड होत चाललंय बघा. तुम्हाला बोलायचं तर असतं खूप काही, पण मग बोलता बोलताच मध्ये थांबतात. मग मी काय म्हणते, त्यापेक्षा बोलतेच कशाला बरं? अगं ती काय बरं. अहो, तुमचं ना आजकाल लयच अवघड होत चाललंय. बोलायचं तर असतं तुम्हाला खूप, पण मग बोलता बोलताच मध्ये थांबतात. मग मी काय म्हणते, बोलतेच कशाला बरं? तसं माझ्या लग्नाला काही जास्त महिने झाले नाहीत, 2-3 महिने झाले असतील. पण ह्या घरात गेलेला वेळ कळतच नाही. हा कसं कळलं? माझ्या जुन्या घरापेक्षाही इथलं वातावरण हायच लय भारी हो. म्हणजे सगळं काय भारीच आहे. आणि देवाच्या कृपेने साधा भोळा, ते पण बिनव्यसनी नवरा भेटलाय. म्हणून मी म्हणेन, सगळं कसं एखाद्या स्वप्नासारखंच चालू आहे. फक्त एक गोष्ट सोडून. झालं का? बरं, भांडी पण सगळं आवरून घेतलं. होय. ह्या पैलवान माणसाला बायांची कस काय एवढी भीती काय माहिती. बरं, दुसऱ्या बायांची असू दे म्हणा, पण मला जवळ घ्यायचं आणि बरंच काही करायचं सोडून जवळ आलेला माणूस असं काय दचकतो आणि माग सरतो, जणू काही मी हाडळच आहे. काय हो तुम्ही? आता ह्या गोष्टीला 2-3 महिने झाले ना. हा, डोक्यात जी नाही ती भीती घालताय आणि ऐन वेळेला असं दचकून मागं सरताय. अहो, नेमकी काय झाले ते तरी मला सांगा, म्हणजे मी तरी चौकशी करेल. अगं त्याच ते आपलं बिपलं असं घुमून फिरून बोलू नका बरं. जे काही ना ते स्पष्ट सांगा, म्हणजे मला पण क्लिअर होईल. सांगा काय झालं. मला ना असं तुझ्याजवळ लई वाटतं आणि तुझ्यासोबत लई मजा करू वाटते मला. पण मला काय होतं ना, मलाच कळत नाही बघ. तुझ्याजवळ आलो का नाही असं
मला असं लांबच जावं वाटतं बघ. म्हणजे तसं फडात मी 4-5 गडी असं त्यांना असं म्हणून दाखवतो, पण तुझ्या जवळ यायचं म्हणल्यावर मला घामच फुटतोय बघ. काय होते बोला ना. बरं ठीक आहे, जाऊ द्या, जास्त नका लोड घेऊ, होईल सगळं ठीक. ठीक आहे, जाऊ द्या, चला झोप आता. काय मग झाली का आंघोळ? झाली की, लय गार वाटतंय बघा नदीवर पवा गेल्यावर. हा, बाकी काय म्हणते अतुल भाऊ? काय म्हणू आता म्हणा काहीतरी. बर, गुड मॉर्निंग म्हणतो. अहो तिकडे सिटीमध्ये बघितलं मी, लोक सकाळ सकाळी भेटल्यावर का नाही गुड मॉर्निंग म्हणतात, म्हणून गुड मॉर्निंगच घ्या आमचा. ती तर माहिती की मला. माहिती? मग बोला की तुम्ही पण. मग बोलते की, त्यात काय एवढं. गुड मॉर्निंग. अंगाशी आता बघा तुमच्या या गुड मॉर्निंग नाही मला दिवस कसा झकास जातोय. जाईल जाईल. बरं चला येते मी, कालून भाकरी पण करायच्यात आणि शेतात पण जायचे. शेतात? आमच्याकडेच ना? मग कुठं, कालच आशा वहिनी म्हणले ते आंब्याखालची घाण काढा म्हणून. चालतंय की, मग या भेटू तिकडच. बरं बरं. बाकी काही काय असे ना, इथली सकाळ मला लई म्हणजे लईच आवडती बघा. कारण एकतर नदीकाठची वस्ती आणि त्यात ही झाडाची हलती मस्ती. आणि असलं वातावरण असल्यावर कुणाला नाही करमणार. म्हणूनच म्हणते मला इथं आल्यापासून करमतं बी आणि यांच्यासोबत काम करायला आवडतं बी. आज लय काम आहे ती बघ. हा, आज रात्री दळून आणायला लागन बर का, पीठ संपत आले. आणतो की. आणि मी काय करतो, दूध वाढायला गेलं का ना दळण बी घेऊन येतो. आणि अजून काय आणायचं का? नको, दुसरं काही नको. अगं घे की गोड काहीतरी. गोड काय भेटतंय गावात? अगं गावात नाही, फाटीवर भेटतंय. लय भारी भेटतंय मग गोड. काय भेटतंय? अगं गरम गरम जिलेबी भेटती. जिलेबी? हा. अहो मला लय आवडते जिलेबी, नक्की आणा. अगं येतो की घेऊन. ना हा, गरम गरम जिलेबी खाऊ दोघं मिळून. तुला अरे आज गावात नाही गेला फिरायला? ए बाबा, आता काय आयुष्यभर गावात फिरत बसू काय? नाही, रोजचा राऊंड असतं म्हणून विचारलं. असतोय की,
पण आज सकाळ सकाळी भाऊने लय जाफले मला. म्हटलं कामाधंद्यात काय तर बघा, असंच बोंबलत गावात हिंडला तर लगीन पण व्हायचं नाही म्हटलं. म्हणून आलोय सकाळ सकाळी कामाला. हा ते बी आहे बाबा. मग वस्तीवरची माधुरी दीक्षित काय म्हणताय? काय नाही भाऊ, हेच आपलं खायचं प्यायचं आणि बिनधास्तपणे काम करायचं. बरोबर आहे. नाही काम तर केलंच पाहिजे. चालतंय मग लागा कामाला. चल. माझा फिरेवरची मोटर नाही ना चालू केली? आईला लक्षातच नाही की माझ्या. येतो चालू करू ना. नाही ना, थांब थांब, तुझ्या सोयीनुसार कर. पण भाऊ खाली याच्यात कर म्हणजे झालं, नाहीतर आल्याला माझ्यावर चढतील, म्हणजे चिडतील माझ्यावर रे. अरे नाही नाही, जातो की, येतो चालू करू ना. जा ये चालू कर. हा हा. माधुरी दीक्षित नवरा मात्र कष्टाळू भेटलाय बरं का तुम्हाला. हा ते तर आहेच की. बरं तुम्हाला माधुरी दीक्षित बोललेलं आवडेल ना? म्हणजे आता नाही बोललं वस्तीवरची माधुरी दीक्षित काय करतेस म्हणून. हा हा ते होय, आवडेल की. आणि एक सांगू, बोला की. माझ्या आईच्या काळात ना तिला माधुरी दीक्षित खूप आवडायची, त्याच्यामुळे तिने पण माझं नाव माधुरीच ठेवलं. एक नंबर नाव ठेवलंय बघा. हो ना. आणि शोभतोय पण तुम्हाला. आता बघा की डोला डबऱ्या पुरींचं नाव काय असते ती परी, त्यांना काय शोभतंय वय. पण तुमचं तसं नाही बघा, तुमचं नाव तुम्हाला परफेक्ट सुरू झालंय. हो ना. आणि खरी गोष्ट सांगू काय, अहो त्या माधुरीपेक्षा ही माधुरीच लय भारी आहे. म्हणजे दिसायला भारी, बोलायला भारी, चालायला भारी, तुमचं सगळंच लय भारी आहे बघा. अय्यो, आज तर लयच कौतुक चाललंय होय अतुल भाऊ. हाय का आता जे दिसते ना वाटते ते बिनधास्तपणे बोलणारा पट्टे आहे ह्यो. बाकी तुमची एक गोष्ट मला लय खटकते बघा. काय हो? तुम्ही मला काय बी म्हणा, म्हणजे अतुल, आतल्या, अहो असं काय बी म्हणा, पण ते अतुल भाऊ काय म्हणू नका बघा. म्हणजे आता बघा की आपल्या वस्तीवरचा एकच भाऊ आहे, ते म्हणजे आमचे दत्ता भाऊ. हो, आता दत्ता भाऊची जागा काय मी घेणार आहे काय? नाही ना. म्हणून म्हटलं कळतंय ना, दुसरं काय बी म्हणा, पण भाऊ काय म्हणू नका. मग काय म्हणायचं? बोला की, तुम्हाला जे आवडेल ते म्हणा, पण अतुल भाऊ नका बोलू. हां ठीक आहे. चांगलं आहे की. नवरा विस्तार लागा का मला? हा हाय बसलो इथंच. अगं सारखं सारखं काय घरी घरी करतेस? हा बस की इथं. लय भारी वाटतंय बघ इथं. काय भारी बिरी नाही, चला घरी. अगं तू असं काय करतेस? हा अगं घरी कोण ना कोणतरी टपकतंय बघ. इथं आता येळ मिळालाय तर नाही नाही म्हणतीस. अहो नाही नाही म्हणीत, पण आधी घरची कामं मग आपली कामं. ए नाही, आधी आपली. नाही, आधी घरची. नाही, आधी आपली. अव आधी घरची. नाही ना, आधी आपली. तुम्ही अशा ऐकायचे तोय. बर चल मग. हो ना. अरे कोणाला भाऊच्या रानात आईला भाऊ तुम्हीच आहे वय, आणि वहिनी बी आहे काय सोबत? लका चुकलंच माझं भाऊराव. आईला माद्या, हा गाडीला वांगण घालायला येतोच बरा. अहो तसं नाही भाऊ, मला वाटलं दुसरं कोणतं आहे काय की. अरे दुसरी तिसरी तर कशाला मारायला येईल? जा तडफडतोय जा. वय वय जातो जातो. काय चालू दे तुमचं, चालू दे चालू दे चालू दे. बघितलं ना, मी म्हणत होते इथं नको म्हणून. आता त्या मादाच्या मनात काय काय येत असल. अरे कशाला काय येतंय? ते काय लहान आहे होय?
हा त्याचं बी लग्न झालंय की. बघ करायचंय ना त्याचं बिंदास झालं पाहिजे बघ. झालं पाहिजे हो, पण त्याला बी काय काळ येळ काय हाय की नाही हा? आता जवळ येऊ नका, चला घरी. अगं एकदा तरी डाव होऊन देत की. अवघ बसा ना, ते रात्री बित्रीची बघू. अगं तुझी ती माऊस बहीण ती जू येणार आहे ना व हा, आणि रात्रीच आपला मेळ बसतोय. अरे देवा, अहो मी विसरलीच की. अयो चला चला लवकर, एक काम करा, त्या आतल्याला बोलवा, तिला ना फाट्यावर घ्यायला पाठवावं लागल. चला लवकर. अगं महाद्या लेका लय मोठा घोळ केला. ए आलो ग. थांब. अगं आता ह्या वयात ना पळवतीस बाई मला. अगं असं का करतेस? थांब की. अगं हात तरी दे. अगं अगं ऐक. अगं थांब की. ए अगं तू फास्ट आहेस म्हणून. आलो एकदाच. अहो बसा थोडं, किती काम करताल. वय वय. मला ना तुमच्यासारखी बायको भेटत तर लय भारी होईल बघा. माझ्यासारखीच का बरं? मला आवडतं ना तुम्ही, म्हणून तुमच्यासारखी बायको पाहिजे. पण मी का आवडते? हाय का आता एवढं देखणं कारण माझ्यासमोर आहे. भाऊ. हॅलो आतल्या. हॅलो बोला की भाऊ. अरे कुठं आहेस? हे काय तुझ्या खाली शेतामध्ये. अरे त्या तेजूला फाट्यावर आणायला जायचंय, लवकर घरी ये. बरं 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 आलोच. मग जोड चालू आहे तुमची कामं. मला भाऊने एक लय बोरिंग काम सांगितलंय. कसलं बोरिंग काम सांगितलंय? अहो आमची वहिनी नाही का, तिची मावस म्हणून राहते तिकडे सिटीमध्ये, तेजी. ती यायला आले गावाकडे, तिला आणा जायचं फाट्यावर. असं होय, या मग घेऊन. चालतंय की. काय मग माझाची तेजू बरोबर चांगलीच ओळख आहे की, आहे का नाही? काय हो, काय झालं? असं का बसलेत? काय नाही. मग लागा कामाला. लोक आपल्याला कामाचेच पैसे देतात ना, का असं बसायची देते? होय अगं बरोबर आहे तुझं. ती लोक कामाचेच पैसे देतात आपल्याला. असं गुलू बोलायचं तर नाही की. बोलायचे नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कामाचंच पैसे देतात ते, बोलायचं नाही असं. कोण बोलतंय इथं? कोण नाही, कर तुझं तू काम आपलं. कामच करणार आहे, त्यासाठीच आले, असं बसायला नाही आले. हा पडले का? कुठं फिरतोयस रे बोंबलत? हे काय इथंच आहे की. हा मी काय म्हणते भाऊजी, जेवण करून घ्या ना, म्हणजे कसं तेजूला आणायला मोकळं. नाही नको, भूक नाही मला. ए जेवून घे की. भूक नाही तर अहो तसं पण सकाळी चांगलाच नाश्ता केला होता, मग कसली लागती भूक. नाही तर काय मग. आतल्या तुला मी आता गोडीत सांगतोय, मागच्या वेळेस त्या पोरी संघ जसा भांडलास ह्या वेळा तसं होता कामा नाही. काय मी काय म्हणते, मागच्या गोष्टी आता कशाला काढताय? अगं सांगतोय त्याला, मागच्या सारखा कुटाणा व्हायला नको म्हणून. ए ऐकतोयच ना व? नाही राव करत, मागच्या वेळी चूक तिची होती. ए चूक कुणाचं का असनात, आता तुम्ही दोघं मोठे झालात आता, आणि तिच्या संग बोलला फिरला मिसळला तर तुझंच चांगलं होईल. काय 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 म्हणतोय मी? हा ते तर बरोबर आहे. त्यामुळं म्हणतोय तिला घेऊन येशील तेव्हा ती जोपर्यंत इथं आहे
तोपर्यंत तिच्या संगत नीट प्रेमानं वागायचं राहायचं. काय अरे काय भाईरा बिरा झालास काय? अरे मी काय म्हणतोय? जरा शांत राहा तुम्ही. भाऊजी अगं अहो तुम्ही जरा शांत राहा, मी समजवते त्यांना. काय समजाव, नीट समजाव त्याला. हा समजवते. हा ओ भाऊजी एवढं काय झालंय चिडायला? ओ वहिनी, तुमच्या तेजूचा आणि माझा काय मेळ लागत नसतो बघा. उगाच तुम्ही मध्ये पडून तुमचा वेळ वाया घालवताय. अहो मी काय म्हणते पण का जमत नसतंय? आणि काय झालंय न जमायला? अहो मी गावठी पोरगा आहे, त्यात ती सिटीची पोरगी, कसा मेळ लागायचा? ते मेळ कसा लावायचा ते आम्ही बघू, तुम्ही नाही. समजलं काय? आता जा लवकर आणि तिला घेऊन या. नंबर तर आहे ना तिचा तुमच्याकडं? हाय. हा जा मग या नीट. ओ महादेवराव, अहो ऐकताय का महादेवराव? अहो जरा ऐका, जरा विसाव्याला यावा, थोडं बायकोच्या हाताचं पाणी प्यावा. ऐकताय का महादेवराव? हो. अहो तिकडं बघून का हसताय? जरा इकडं बघून पण हसा ना. अहो जवळ कोण नाही तवर या बसा आणि जे प्रेमाने देते ते घ्या. हा काय देते प्रेमन? सध्या तर पाणीचे. चला. अगं धरा. गेला करा. मला ना तुझ्यावर लय रागच येत नाही. खरंच? हा ना, मी म्हणजे लय ठरवतो की आता तुला बोलायचंच नाही म्हणून, पण जेव्हा तू अशी हसून प्रेमानं बोलते का ना, तेव्हा माझा राग फुसच होतोय बघ. असं आहे होय. हा चांगलंय की मग. धर की तू बी. कसलं ऊन पडलंय हो. चला इकडं बघितलं का कसलं मस्त गार लागतंय ना. बसा. बरं वाटतंय. हे बघा ऐका माझं. हे बघा आतल्या जरा तापट डोक्याचं आहे. हा हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. म्हणून तुम्ही ह्याच्या पुढं काय करायचं माहितीये का? तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच बोलायचं. घुसते का तुमच्या डोक्यात? हा घुसतंय ग डोक्यात, पण मी काय म्हणतोय त्याची लायकी नाही तिला आयत मिळवायची, तर मरू दे ना आता तसंच. हे बघा त्याला तर मारायचंच आहे, हां पण आधी त्याचं तेजूसोबत लगीन लावायचं. इकडची तेजूची सगळी जमीन ह्याच्या नावावर एकदा झाली, ह्याला मरू द्या ना. एकदा का हा गेला तर तेजू कसली इकडं परत येते, मग इकडची सगळी प्रॉपर्टी कोणाची? हा समजतंय का? डाव तर लय मोठा आहे तुझा, पण त्याला बळीचा बकरा नाही ग बनवूस वाटत मला. हे बघा मी जर खरं बोलले तर तुम्हाला राग येईल. तसं बी आतल्या बायांच्या नादानं वाया गेलेला आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे. हा हाय की नाही? मग एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या गुतड्यात येऊन तसं पण ते टपकणारच आहे. मग जाता जाता आपल्या उपकाराची परत भेट केली तर काय चुकीचं आहे मी म्हणते. ते आहे म्हणा. हवं तुम्हाला पटतंय ना? पटतंय कशावर? अव तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही फक्त माझ्या संगतीनं चला, नाही तर तेजूची सगळी प्रॉपर्टी हडपली तर नाव लावा आपलं. काय म्हणते? आज कस काय कोण खाली आलं नसेल बरं? अहो तो मग अशी म्हणला नाही का की कोणतरी तेजू येते म्हणून.
हा ना राव, लक्षातच नाही माझ्या. अगं तेच येते. भारी भारी. आता काय भारी हो. अगं लय भारी पोरगी आहे ती. बघ की कोण कुठली ती, पण माझ्यासाठी नक्कीच काय ना काय आणलं असेल बघ तिनं. असं हा. आणि तुला सांग का, लय मोठ्या घराण्याची आहे ती, पण तरी बी स्वभावानं लय चांगली आहे बघ. चांगलंय की मग. हा. पण मी काय विचार करतो माहिती आहे का, मला ना असं कधी कधी सारखं वाटतं की आपल्या किसनासाठी पण अशीच पोरगी पाहिजे. अहो आपल्या किसना लय हुशार आहे बघा, आणि नक्कीच त्याला ना लय चांगली बायको भेटेल. ओके काय, त्याचाच फोन आलाय बघ. हॅलो. हा बोल किस ना. हा दादा, काय करतोय? अरे काय ना, शेतात काम करतोय. आणि वहिनी? अरे दोघं बी कामच करतोय. तू बोल, काय पैसे बिशे पाहिजे होतं का तुला? अरे नाही नाही, मी यासाठी फोन केला होता की इथं पुण्यात काही काम नाही रे, आणि माझं मन पण लागत नाही. तर म्हटलं येतो गावाकडे मी. का रे, काय झालं? अरे काय झालं नाही, असंच येतोय. काय येऊ नको? अरे हाय का, ये की. हा, ही काय विचारायची गोष्ट आहे होय. बरं कधी येतोय तू? येतोय, थोड्या वेळात पोचतो. बरं बरं, ये ये. हो हो, हा ठेव. हा हा हा, चालतं, ठेव. काय झालं, घरी येत आहे का ते? हा. मग चांगलंय, येऊ दे की मग. नाही यायचं काय नाही ग, पण परत हे ना पहिल्यासारखं काय कांड केला नसेल ना? अहो नसेल काही केलं, त्यांना सिटीमध्ये करमत नसेल ना म्हणून. आता तुम्ही उगाच काही पण विचार नका करत बसू बरं. खरंच असं नसेल ना झालं? अहो नसेल झालं काही तसं. आता उगाच तुम्ही हा आगाऊ विचार नका करू. अतुलच्या नाव करायची म्हणजे, आणि कसली आठ ठेवायची? मी काय म्हणते, हा. आपण ना तेजूचे कान भरायचे की साखरपुड्याच्या दिवशी इकडची जेवढी पण जमीन आहे तेजूच्या नावावर तिच्या बापाने केलेली, ती आतल्याच्या नावावर करून द्या गिफ्ट म्हणून. हा, तसं बी तिचा बाप लय दिलदार माणूस आहे. एवढी सारी प्रॉपर्टी त्यांनी घेऊनच ठेवलेली आहे. तर एकुलते एक पुरीच्या नवऱ्याच्या नावावर करायला त्यांना काय जाणार आहे, अशी वबाळून फेकून देत्यान. समजतंय का? जर ते नाव करून द्यायला तयार असेल मग ठीकच आहे की आपल्याला. आणि जर नाहीच करून दिलं तर मी आहे की करून घ्यायला. ते तर तू करून घेशील ग. मी काय म्हणतोय, दोघं फाट्यावर न्यायच्या आपल्या दोघांचा राहिलेला अर्धवट डाव पूर्ण तर करून घे. अहो मी काय म्हणते, तुमचं काय चाललंय? अगं तुझं सगळं कळतंय मला, पण तुलाच माझं मनाचं समजून घेणार तू. अगं ती पोरगी आली ना एकदा तर काहीच करता येणार, म्हणून म्हणतोय माझ्या मनाचं समजून. अहो मी ते समजून घेईल हो. तेजूची प्रॉपर्टी आपल्या नावावर कशी होईल हे बघा ना तुम्ही. ते बघतोय ग, पण आता असं बघ. अहो तुमचं तर मी बघतेच, पण ह्या पोरीचं सगळं ढापूस्तवर ही साथ नाही सोडायची. अगं तुझा हात असा घट्ट धरून ठेवला आहे ना, हात तोपर्यंत सोडणार नाही. घ्या माझी शपथ. तुझी शपथ, तुझ्या देखण्या रूपाची शपथ. बाई देखणं रूप आहे माझं. खरंच तुझं देखणं रूप आहे. बघ ना माझ्या डोळ्यात, बघ ना. मी काय म्हणते, दुपार सारखं ना माद्या येईल मोदीच, तर इथं नको. हा, ते 12 बोड्याचं कधी बी टप्पू शकते इथं. खरंच आहे. आता तसं कसं तसं कसं तसं होय होय.
खरी एकदम फ्रेश हवा आणि हेच खरं जगणं. नाहीतर सिटीमध्ये काय ती हवा आणि काय ते जगणं नाहीच. म्हणून तर मला गावी यावं वाटतं ना, बिनधास्तपणे जगू वाटतं आणि रात्रीला मस्तपैकी चांदणं बघत झोपू वाटतं. तेजू कशी आहे? एकदम मजेत. इथंच थांब आतमध्ये येऊ नको. प्रवास ठीक झाला ना? हो हो एकदम मस्त. अगं ह्याची काय गरज आहे ताई? अगं गरज आहे, तुला नाही कळत. हा आता जा. चल. प्रवास व्यवस्थित झाला ना? भाऊजी येत आहे ना? हा हे घे शरबत आणि जरा हळूहळू पी, उन्हातून आलीस काय. हो ग ताई. हे घ्या नवरदेव. नवरदेव लग्न वगैरे केलं की काय? अगं नाही ग, पण आज न उद्या होईलच की, त्यांचं बी आणि तुझं बी. ऐक ना ते तर आहे, फ्युचर मध्ये तर होणारच आहे दोघांचंही. बर मग बाबांचं काय चाललंय? बाबांचं काय चालणार आहे? बाबांचं तेच बिझनेस बिझनेस आणि बिझनेस. अगं पण चाललंय ना जोरात. हो हो एकदम मस्त चाललाय. आणि असंही मी त्यात जास्त इन्व्हॉल्व नाही होत, मला त्यात काही इंटरेस्ट पण नाहीये. हा बरोबर म्हणते ती, बरोबर आहे. बरं ताई, आंबे वगैरे पिकलेत का ग? हा अगं पाडायला लागलेत, आज न उद्या पिकतीलच की. हा जरी पिकले नसतील ना तरी आपण कच्च्या आंब्याची ना मस्त अशी चटणी करूयात खायला. ओके भाव, विचार करूनच आहे ना तोंडाला पाणी सुटतंय बघ. ए कुठे चाललास रे? खाली माझा काम करत नाही का? जाऊन बघतो काय काम करतो ते. काय नडलंय होय तिकडे जाय. महादा म्हणजे ते शेजारचे महादेव काकाच का? हा 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 तेच. मला पण त्यांना भेटायला जायचंय खाली, आणि मग खालून येताना आंबे पण घेऊन येते. मला पण जायचंय खाली ताई. बर जा तू, जपून जाय. आणि भाऊजी जरा काळजी घ्या, पडल बिडल. जुळत असतोय मेळ, लिहून देते मी. पक्क ना? अहो पक्का, 101% पक्का. आणि जर नाही मेळ जुळला तर अशा नाव नाही लावणार. होतंय सगळं मनासारखं. अहो अहो जरा दम घ्या की. अहो किती चिटकून काम करते. आणि तसं पण इथं कोण नाहीये बघायला. अगं तसं नाही, आपल्याला आळस आणि काम चुकारपणा जमतच नाही बघ. जेवढ्या वेळ काम आहे ना तेवढ्या वेळ काम करावं बघ माणसाने. हा अहो तुमचं बरोबर आहे, पण मग जरा माझा पण विचार करा की. त्यांना नाही किमान मला तरी वेळ द्या की. आणि असं मध्ये मध्ये जरा थांबत जावा. हे बघ, तुला बसायचं असलं बस बरं, तू आराम कर आणि आराम झाला की मग कामाला लाग. हा जा. महादेव काका मी आली. हाय गाईस, तर हे आमचे महादेव काका. हे सगळं इथलं सगळं काम बघतात. आणि या कोण? अगं ही माझी बायको माधुरी. तुम्ही लग्न पण केलं आणि मला बोलवलंय नाही. सो बॅड. हा अगं तुला सांगितलं होतं ना मी, पण तुझी परीक्षा काहीतरी चालू होती. ठीक आहे, असू देत. हाय माधुरी काकी, मी तेजू. कसे आहात तुम्ही? भारी भारी. बरं काका ऐका ना, मला ना खाली पाण्याकडे जायचंय. मला ती ब्लॉग पण काढायचा आहे आणि काही पिक्स पण क्लिक करायचे. तर आपण जाऊयात. चला 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 की. माधुरी काकी तुम्ही पण येणार का? नाही नाही बरी मी इथंच. ठीक आहे, चला 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 चला.
बस करा की आता, किती काम करचा. मी आहे तोवर आराम करून घ्या, बसा खाली. आरामाचे पैसे नाही ना पचत. पसतात की काय होतं त्याला. आणि तसं पण कुठं भाऊ तुम्हाला एवढं करोड रुपये द्यायला आले. हा अहो पण जेवढं पण देत आहे ना तेवढं चांगलंच देत आहे की. बर चालतंय, मग करा तुम्ही तुमचं काम, मी माझं काम करतो. असं खाली पिली बसून कसलं काम करताय तुम्ही. हाय का आता. अहो असं देखणं रूप बघणं म्हणजे सध्याच्या माझ्या आयुष्यातील लय महत्वाचं काम आहे बरं का. हाय का नाही. हा हेच तर सगळं मी मिस करत होते. ही झाडी, ही हवा, हे पाणी आणि सोबत मागे म्युझिक वाजल्यासारखं ह्या पक्ष्यांचा आवाज. तुम्हाला एक सांगू, मला ना आयुष्यभर जरी असं कोणी फिरायला सांगितलं ना तर मी आनंदाने असं फिरू आणि जगू शकते. एवढं मला हे सगळं आवडतंय. दॅट्स वाय मी एवढी हॅप्पी हॅप्पी दिसतेय ना. आणि खरंच हे सगळं मी सिटीमध्ये खूप 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 मिस करत होते यार. ओ वस्तीवरची माधुरी दीक्षित, या की थोडं पाणी प्या. तुम्हाला असं तहानलेलं नाही हो बघू शकत मी. अहो फिरस ती येडी पोरगी येते, एवढ्या लवकर नाही यायची. या बसायचं. तुम्हाला कसं माहिती. हाय का आता. तुम्ही इथे यायच्या अगोदर ते किती वेळा तरी ते येऊन गेले. मला माहिती किती आगाव पोरगी येते. म्हणून तर मगाशी महादाला एवढी घट्ट मिनटं मारली तिने. तुम्ही बघितलं ना. हो काय पण नका बोलू उगाच. ते आपलं काय पण काय, जे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं तेच सांगतोय की. आता मला सांगा, तिच्याजवळचा जास्त महादा आहे का मी आहे. आता तुम्ही तिचं पाहुणं म्हणल्यावर तुम्ही जवळचं असाल ना. अहो नुसतं पाहुणंच नाही, भावनीनं वहिनीनं तिचं माझ्याबरोबर लगीन लावायचं पण ठरवलं. पण तिचं काय. आता काय बोलणार मी. मगाशी बघितलं ना का तुमच्या डोळ्याने, तिनं मला सोडून तुम्हाला दोघाला खाली यायला विचारलं. तिनं मला का नाही विचारलं. अहो तिला मी आवडत नाही, मला पण ती कुठं आवडते मला. पण कधी कधी मला असं वाटतं ना, माझं नशीब लय गांडू आहे बघा. अहो बोलेल ती, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला तिचं टेन्शन नाही हो, तुमचं टेन्शन आहे. माझं कसलं टेन्शन. अहो तुमचा नवरा भोळा आहे, त्यात ती तेजी चालू आहे, म्हणून तुमचं टेन्शन येते, बाकी काय नाही. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही नका लोड घेऊ, करतो सगळं मॅनेज. हां करा मॅनेज. आणि तिला जरा समजवा की फिरायचं असेल ना तर म्हणा माझ्यासोबत फिर. असं दुसऱ्याचे नवरे काय रस्त्यावर पडलेले नाहीत. तिला मी समजवतो की, तुम्ही महादाला समजवा. मी सांगते त्यांना. हां सांगायचं आणि बिंदास सांगायचं. तुम्हाला एक आतली खरी गोष्ट सांगू का. काय. जे आजपर्यंत मी कोणालाच सांगितलं नाही, फक्त तुम्हाला सांगतो. सांगा की मग. ती दळभद्री तेजी आहे ना, मला तुमच्या केसा एवढी पण आवडत नाही बघा. तुमच्या देखणार रुपया शपथ म्हणून सांगतो. हां एक वेळेस मी मरीन, पण त्या घोगऱ्या कशाच्या पोरीवर लगीन करणार नाही. हां पाण्या शपथ. पाणी ते टॅकी गेली का तहान. बाकी काय म्हणताय. हा अगं किती वेळ झाला दोघं खालती येते. अहो फिरू द्यात की, चांगलं फिरू द्यात, चांगलं एकामेकात असं मिसळून जाऊ द्यात.
म्हणजे जसं आपण दोघं मिसळतो तसंच नव ना. हा जर हे दोघं एकमेकात मिसळले तरच आपलं काम होईल. पण तुम्हाला एक सांगते, असं देवाच्या भरोश्यावर बसून नाही चालायचं. आपल्याला बी काहीतरी कांड करावं लागतंय. काय करावं लागेल? हे बघा, पोरगी आली या वयात, होय, आणि आतल्याने तसं पण सगळं गाव नासवलंच की. म्हणून त्यासाठी काही ही गोष्ट नवीन नाही. तर म्हणून आपण काहीतरी करू. पण काय करावं लागेल? हे बघा, ते दोघं एकत्र कसे झोपतील आपण हे बघायचं. हा चालतंय की. हे बघा, मला माहितीये तिला टेरेस वरती मोकळ्या हवेत झोपायला लय आवडतं. म्हणून तिला आपण वर पाठवायचं आणि आपल्या दोघांचं काहीतरी दुखतंय म्हणून काहीतरी कारण देऊन रूम मध्ये झोपू ना. आणि एकदा का आपल्याला कळालं ती वर एकटीचे, तर त्यांचं कांड होणार. आणि एकदा का त्यांचं कांड झालं तर मग आपण आपला कांड करू. लय खतरनाक डोकं चालतंय तुझं. बघू बघू कसे फोटो आलेत. वाव, किती सुंदर फोटो काढलेत. जमतंय की तुम्हाला? शिकलेत ना तुम्ही? मी काय म्हणते, हे सगळा कामधंदा सोडा, चला माझ्यासोबत माझा फोटोग्राफर म्हणून. नाही नाही, मला कुठं जमतं एवढं. अहो जमतंय, कसले सुंदर फोटो काढलेत तुम्ही, बघा. आता ऐका ना, मी काय म्हणते, आपल्याला ना एक स्लो मोशन व्हिडिओ घ्यायचा आहे. तर मी ना इथून अशी चालत येते आणि मी जशी जशी चालणार ना तसा तसा तुम्ही असा कॅमेरा पॅन करायचा. ठीक आहे? चालतंय ना? पकडा पकडा. येऊ? रेडी? हा या. 1 2 3 and action. आलाय? हा बघू बघू. वाव, कसला मस्त व्हिडिओ आलाय. एकच नंबर. यू डिड इट मॅन. खूपच सुंदर व्हिडिओ काढलाय. आणि ती पाखरू बी बघा बरोबर आलंय. त्याच ठिकाणी येत आहे ना, खूप सुंदर दिसतंय त्यामुळे. वाव. अहो हे कलियुग आहे माधुरी दीक्षित, कलियुग. तिथं तुम्हाला काय वाटतं त्यानुसार नाही चालत, समोरच्याला काय वाटतंय त्यानुसार चालतंय. हो, मी नाही एवढा विचार करत बाबा. आहे का? आता विचार करणार नाही म्हणजे कसं चालणार? आता जगायचं म्हटलं थोडंफार तर विचार केलाच पाहिजे की. हा, ते पण आहे म्हणा. बाकी ते सगळं सोडा. गोड बातमी कधी देतात ते एवढं सांगा. काय पण काय विचारताय? आहे का? आता काय पण काय म्हणजे? अहो नवीन लग्न झालंय तुमचं, त्यात काम पण बऱ्यापैकी झालेलं दिसतंय, म्हणून म्हटलं काय गोड बातमी असेल तर सांगून टाका. नाही, अजून तसं काही नाही. गप्पा हो, कशाला खोटं बोलताय? आहे का? आता जे आहे तेच बोलते मी. हां, म्हणजे लग्नाला 2-3 महिने झाले तर अजून काहीच नाही? ऐका ना, हा विषय नका ना छेडू. बर, लय उशीर केला राव माझाने. ओ माधुरी दीक्षित, अहो तो विषय बंद करून 2 मिनिटं झाली की अजून पण तुम्ही डोक्यात तोच विचार करताय होय? नाही, काय नाही, नाही विचार करत मी. नाही ना? मग बोला की, नाहीतर चला जाऊ खाली नदीला, जोड कुठे गेले बघायला. कशाला तिकडं? येतीलच किती. बर, लय उशीर लावला राव जोडीने. माझा पण काय नाही, लवकर यायचं तर. तिकडं पाण्यात कसलं पाणी लावत बसलाय काय माहित. हा ना, नाहीतर दिवसभर मला बसून पण देते नाही. आणि ते बघा कसं कामधंदा सोडून कसं वरतोंड करून गेल्यात फिरायला. फिरू द्या हो, फिरू द्या की. आपण पण जाऊ फिरायला, म्हणजे जशाच तसं. आपण फिरू म्हणजे? जसे ते दोघं गेलं ना फिरायला, तसं आपण पण फिरायला जायचं. म्हणजे याल ना? कधी? मी सांगेल तेव्हा. जास्त नका विचार करू. अहो अख्खं जग फिरतंय, मजा करतंय, तसं तुम्ही पण करून घ्या, त्यात काय एवढं.
कुठे फिरायचं? हे इथंच खाली वाड्याला, जास्त लांब नाही. तसं माझं काम पण आहे तिकडं. तुम्ही पण या की, काय ना काय कारण सांगू. याल ना? बघू. आहे का आता त्यात काय बघायचं? अहो जसं ते फिरून आलं तसं आपण पण फिरून यायचं. म्हणजे आपण आपलं काम करून यायचं. कळतंय ना? त्यांच्याकडे बघून तर विचार करा. तिला आता मी घरी पाठवतो, तसंच वड्यात जाऊन वाट बघत बसतो तुम्ही. बाकी तुम्ही येणार हे 100% खात्री आहे मला. माधुरी काकी बघा आम्ही आंबे आणले. भारी भारी. झालं का फिरून? हो झालंय. चला मग घरी, नाहीतर भावन वहिनी मलाच ओरडतील. ठीक आहे. माधुरी काका चला की तुम्ही पण. अगं एवढं सगळं काम उरकून येतं, जावा तुम्ही. चालतंय, चला काकी येतो. बरं. तुम्हाला बरं मोकळा वेळ भेटला आता. म्हणजे मग अशी म्हटलं जरा वेळ बसा, तर काय म्हणले लोक आपल्याला बसायचे पैसे देत नाही, असं बरंच काय काय म्हणत होते. आणि आता एवढा वेळ तुम्ही खाली फिरत होते, आता बरं लोक फिरायचे पैसे द्यायला लागले. अगं तसं नाही, भावून वहिनीचीच पाहुणे आहे की. हा, आणि तिला फिरवायचं बी आपलं काम आहे का नाही? हा, असं फिरवायला बरं तुम्हीच मोकळेत, बाकी लोक काय मेलेत की काय? अगं असं का बोलायला लागले तू? जे दिसतंय ना तेच बोलते मी. अगं पण बिन काही नाही, आवरा घे काम उरकून. तू इथून घरी जाऊ शकते का? हो, अशी मी इथे आधी राहून गेली, त्यामुळे मला इथे कुणाची गरज नाही. सो रिलॅक्स. म्हणजे एकटीच असेल ना? हो जाणार का? ठीक आहे, जा मग. माझं काम आहे मित्राकडं, आलोच करून. चालतंय. आज दिवस गेलेला काही कळलंच नाही. अगं मी तुझ्या संगाळा असताना कसं कळलं तुला? ते तर आहेच की, तुम्ही संग असल्यावरती दिवस कुठं जातो तेच कळत नाही. अगं माझं कामच आहे भारी. हा, अरे आपण आहेच असा वेगळा. ते तर आहेच की, तुम्ही एकदम भारी. असं काय भाऊ ऐक भाऊ भाऊ. कोण रे? कृष्णा. कोण कृष्णा? मी कृष्णा. अरे कृष्णा तू आहे लका. तुम्ही भावाभावाने लयच मध्ये मध्ये केलंय सकाळपासून. म्हणजे अरे तू लय बार काय 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 नाही कृष्णा, कधी आला तू? थोडा वेळ झाला. मला वाटलं दादा वहिनी इथं असतील म्हणून इकडे आलो. इथं नाहीत, खालती असतील. जा हा जा. का बस सुद्धा आम्हाला दोघांना जवळ बसून घेत नाही. हा ते कुठे होतो आपण? इथंच होतो. म्हणजे म्हणत होतीस ना मी तुझ्या जवळ असल्यानंतर ना तुला लय भारी वाटतं. चल. केलं नाही का अजून तुझा राग? आहे का आता राग येण्यासारखं काय केलंय तुम्ही? मग राग येण्यासारखं काय केलं नाही, मग अशी म्हशीसारखी का फुगून बसली? हा, काय नाही. आणि असं काय पण नका बोलत जाऊ बरं. काय पण काय, जे दिसतंय तेच बोलतोय मी. बोलणं बंद करा आणि चला गप आता. अगं अशी वासकन का बोलते? मला वाईट वाटायला लागलं बघ. बरं नाही काय बोलत, चला आता. हा असं बोलत जा की. हा, कसं आहे, तू रागाला गेली की लय वाईट वाटतं बघ मला. ऐका की, आहे का? तुम्ही जा घरी. का? मी जरा ना ओढ्यातून सरपण घेऊन येते. अगं तू कशाला? मी आणतो का उद्या परवाचं ना? अहो पण तशी पण मी मोकळीच चालले ना. अगं पण कधी जाणार तू, कधी येणार? अहो येते घेऊन मी लगेचच. जरा बरं जा लगेच ये. हा.
हाय. हाय. मी ना तुला तिकडे कॉर्नर कडे बघितलेलं. सेम मी पण तू ते बघितलेलं मी काही दिवस तर विसरणार नव्हतो आणि चक्का आज तू समोरून भेटून बोलतेस. क्या बात आहे. पण तू इथं कशी काय? मी ते आशाताईकडे आली राहायला सुट्टीवर. दत्ताभाऊ आशाताईंकडे? हो. क्या बात आहे. तू इथे कसा? दत्ताभाऊंच्या शेजारचं घर आहे ना तेच माझं घर. ओके, म्हणजे महादेव काकांच्या घरी राहतोस का? महादेव काका माझा मोठा भाऊ. वाव यार, ग्रेट. बाय द वे, नाईस टू मीट यू. कृष्णा. ओह, नाईस टू मीट यू कृष्णा. मला पण भेटून खूप छान वाटलं. तेजश्री. मला पण भेटून खूप छान वाटलं तेजश्री. ओके, ग्रेट. भेटूयात पुन्हा. बाय. नक्कीच. बाय. सरपण गोळा करायचं काम कधीपासून चालू केले? तुम्ही भेटा येताय दिसल्यापासून. आणि मी जर आले नसते तर मी दिसणं बंद केलं असतं. म्हणजे ते सोडा हो. तुम्ही मला भेटायला आलाय आणि तुमच्यासाठी मी सरपण पण गोळा केलाय. आता मुद्दा हा आहे की मोकळ्या वेळेत आपण काय करायचं? काय करायचं? काय करायचं तेच मी विचारतीये, काय करायचं? मी पण तेच विचारतो की काय करायचं.